ड्रग्ज विरोधी कारवायांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली असून ड्रग्ज प्रकरणात जर पोलिसांचा हात असेल तर त्या पोलिसांना बडतर्फ करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पोलिसांनी विशेष मोहीम राबवली पाहिजे अशी मागणी विकास ठाकरे यांनी केलेली होती। ड्रग्ज तस्करीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं असून प्रसंगी आपण दुसऱ्या राज्यात सुद्धा कारवाया करतो असं सुद्धा त्यांनी सभागृहात सांगितलं। आज अंमली पदार्थांच्या संदर्भात मोठा प्रश्न हा आहे की अगदी छोट्याशा जागेतही अंमली पदार्थ तयार करता येतात आणि तो करण्याचा प्रयत्न होतो, पण त्यावरही आळा आणण्याकरता त्याचे इन्ग्रेडियंट्स कुठून कुठून येतात, ते कसे थांबवता येतील याबद्दलही आपण व्यापक अशा प्रकारची तयारी केली। आणि विशेषतः आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि वेगवेगळी सरकार त्यांनी जसं सांगितलं की दुसऱ्या राज्यांमध्ये देखील याचा काही धागेदोरे आहेत, तर आता सगळी राज्ये एकमेकांशी कॉपरेट करतात। आपण दुसऱ्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी कारवाया करतो, दुसऱ्या राज्यातले लोकही आपल्याला इंटेलिजन्स देतात आणि त्यांना आपण मदत करून कारवाईमध्ये मदत करतो। त्यामुळे या संदर्भात आता मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स शेअरिंगही होत आहे। जर एखाद्या अशा प्रकारची घटना होते आहे तर ती पोलिसांना माहिती पाहिजे, आणि जर ती माहिती होत नसेल तर कुठेतरी काही ना काही प्रमाणात हा इनकॉम्पिटन्स आहेच। आणि म्हणूनच आपण या संदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा पद्धतीनं ज्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मिळालं त्या पोलिसांना आपण सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि भविष्यातही अशा पद्धतीनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे पोलीस या ड्रग्सच्या केसेसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व दिसतील किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं दिसेल त्यांना या ठिकाणी बडतर्फ करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।